नमोची आत्या वेद प्रतिपात्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार. आपणाला काल बाबांनी महाराजांच्या जीवनातील खूप सुंदर प्रसंग सांगितले. नेहमीप्रमाणेच आता आपल्याला सवय झाली आहे रोज महाराजांच्या काळामध्ये, म्हणजे महाराज सदैही असतानाच्या काळामध्ये जाणं. आत्ताही महाराज आहेतच, सर्व संत आत्ताही सूक्ष्म रूपाने आहेतच. त्यामुळे ते तेव्हा होते आणि आत्ता नाही असं नाही आहे, तर ते कायम आहेतच. तर परंतु सदैही काळ जो आहे तो आपण आता अनुभवत आहोत आणि प्रत्यक्ष आपण त्या काळामध्ये सुद्धा जात आहोत, जसं वाचन करत आहोत तसं. तर काल आपण परवाच्या दिवशी ज्या काही घटना पाहिल्या, तर त्यामध्ये आपणाला महाराजांच्या पायाला जी सूज आली होती, तर ती सूज येण्यामागचं कारणसुद्धा महाराजांच्या एका साधिकेने आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी तिचा मुलगा निरपराध असताना महाराजांनी तिचा मुलगा निरपराध होता आणि त्याच्यावरती आरोप असा आला होता आणि त्यातनं त्याची निर्दोष सुटका व्हावी यासाठी त्या साधिकेने महाराजांच्या पादुका पाण्यामध्ये ठेवल्या होत्या आणि जोपर्यंत तो खटला चालू होता तोपर्यंत त्या पादुका महाराजांच्या पाण्यामध्ये होत्या आणि त्या पाण्याचा गारव्याचा परिणामच असा होता, म्हणून महाराजांच्या पायाला सूज आली होती. आणि हे महाराज त्रिकालदर्शी सर्वज्ञ असल्यामुळे महाराजांना ते दिसत होतं आणि त्यामुळे महाराजांनी कोणतंही औषध त्यावर घेतलं नाही. आणि तिथं संदेश दिलेला आहे की काही गोष्टी ह्या शरीरावर दिसतात तेव्हा त्याची कारणं आतमध्ये असतात, परंतु जरूर नाही की प्रत्येक लक्षणाचं कारण हे आतमध्ये असेल. हा खूप मोठा संदेश महाराजांनी दिलेला आहे. काही गोष्टींची कारणं गूढ असू शकतात आणि त्यानुसार आपल्या शरीरावरती, मनावरती लक्षणं दिसून येतात. त्यामुळे ती कारणं जशी दूर होतील तसं तो आजार काहीही न करता बरा होणारा असतो. मग तो शारीरिक असो किंवा मानसिक असो किंवा अन्य कोणतीही पीडा असो. तर हा मोठा संदेश दिले. त्यानंतर महाराजांनी दरोडेखोर जे होते त्यांना खाऊ पिऊ घातलेला आहे आणि त्या दरोडेखोरांना 2 वर्षाची शिक्षा झालेलीच होती, परंतु अजून त्यांच्यावरती काही सुनवाई होती म्हणून त्यांना कोर्टाकडे घेऊन जात असताना महाराजांनी त्यांच्या हाती लावलेल्या बेड्या पोलिसांना काढायला सांगितल्या आणि तो पोलीससुद्धा घेऊन जाणारा जे पोलिसांची टीम होती त्याच्यामध्ये एक पोलीस महाराजांचा नामधारकच होता. त्यामुळे महाराजांच्या शब्दांवरती विश्वास ठेवून त्याने त्यांच्या बेड्या काढल्या त्या दरोडेखोरांच्या आणि त्यांना महाराजांनी प्रेमाने पोटभर जेवू घातलं. आणि त्यानंतर महाराजांनी त्यांना सांगितलेलं आहे की तुमची आत्ता सुटका होणार आहे, तुम्ही यातून सुटाल, निर्दोष सुटाल, परंतु त्यानंतर बाकी मात्र हा व्यवसाय करू नका. आणि त्यानुसार मग महाराजांनी त्यांना कृपाशीर्वाद दिले होते, त्यामुळे त्यांना जी 2 वर्षाची शिक्षा झालेली होती त्यातूनही त्यांची सुटका होते आणि ते निर्दोष सुटतायत आणि पुन्हा महाराजांना येऊन भेटतायत, त्यांच्याकडून अनुग्रह घेत आहेत आणि त्यानंतर आपला व्यवसाय पूर्णतः बंद करतायत. त्यानंतर अजून एक होता तो जो दरोडा घालायचा, त्यालाही महाराजांनी 500 रुपये देऊ केलेत आणि मग त्यांनी त्यातून कोंबड्या पाळण्याचा व्यवसाय केला आणि त्याचं जीवनही सुधारलं. तर अशा रीतीने जे अपराधी होते त्यांचासुद्धा महाराजांनी त्यांच्या प्रेमाने त्यांना खाऊ पिऊ घालून त्यांचा उद्धार महाराजांनी केलेला आहे. त्यांना नामागृहाने त्यांना पण महाराजांनी कृपान्वित केलेलं आहे. त्यानंतर अशा आहेत 4 घटना सांगितल्या की त्यामध्ये की महाराजांच्या स्वयंपाकघरामध्ये विशेषतः 3 स्त्रिया गंगूबाई, काशीबाई आणि मुक्ताबाई ह्या रात्रंदिवस राबायच्या आणि त्यातल्या मुक्ताबाईंना खीर खाण्याची इच्छा झाली होती, गव्हाची खीर. तर महाराजांनी त्यावेळेला त्याच दिवशी त्यांनी न सांगता सुद्धा महाराजांनी त्या दिवशी
रामरायाच्या प्रसादासाठी गव्हाची खीर करण्यासाठी सांगितले आणि ती खिरीने भरलेलं फुलपात्र त्यावरती पान ठेवून महाराजांनी गंगूबाईंना आणून गंगूबाईंना दिलं आणि सांगितलं की अजून लागलं तर निरोप पाठव म्हणून. तर न सांगता सुद्धा आपल्या साधकांच्या मनातल्या ज्या इच्छा आहेत आणि त्या पूर्ण केल्या. अगदी लहान मूल जसं आपल्या आईवडिलांकडे एखादी गोष्ट मागतं तर ते मागण्यासाठी पण त्याला बोलावं लागतं. परंतु इथे न बोलताही त्या मुक्ताबाईंना महाराजांनी ही खीर आणून दिलेली आहे आणि तिला त्याच दिवशी त्याच दुपारच्या प्रसादात तिला ती खायला लाभलेली आहे. त्याच प्रकारे एक बेळगावचा साधक होता. तो रोज रामरायाच्या कानामध्ये सांगत होता की माझे सर्व वासनांतून मुक्ती, मला सुटका कर, मला सोडव, असं रोज रामरायाला रोज मारुतीच्या कानामध्ये तो प्रार्थना करत होता. 1 वर्षानंतर तो महाराजांना गोंदवल्यात भेटायला आला. तेव्हा सर्व साधकांसमोरच सोबतच तो बसला होता. तेव्हा महाराज सांगतायत की अशी केवळ प्रार्थना केली आणि जर अनुसंधान नाही केलं, नामसाधना, नामाचा अभ्यास नाही केला, तर केवळ प्रार्थनेने काही विकार त्यांचा नाश होत नाही. त्यामुळे प्रार्थनेसह आपलं नामानुसंधान असणं अत्यंत आवश्यक आहे. तरच जाऊन आपण विकारांतून आपली सुटका होऊ शकते. तर इथे महाराजांनी सांगितलं होतं की जेव्हा काही सांगायची इच्छा असेल मला, तेव्हा मारुतीला सांगा, माझ्यापर्यंत पोहोचेल. तर हा बेळगावमध्ये प्रार्थना करत होता, महाराजांना गोंदवलेमध्ये ती पोचत होती. वर्षभर त्याची एकच प्रार्थना होती आणि महाराजांना हेही जाणत होते महाराज की हा केवळ प्रार्थना करतोय, कानात सांगा, कानात सांगण्याचं काम करतोय. पण दुसरं महाराजांची जी आज्ञा होती की अनुसंधान ठेवलं पाहिजे, ते बाकी तो करत नाही, हेही महाराज जाणत होते. तर अशा रीतीने दूर राहून सुद्धा महाराज सर्व काही जाणत होते. त्यानंतर एक गोसावी तिथे येतोय. तो महाराजांना त्यांची आणि महाराजांची दृष्टादृष्ट होते आणि तो गोसावी दत्त मंदिरात थांबतोय. त्यानंतर 2 दिवसानंतर पुन्हा तो गोसावी राम मंदिरात येतो आणि तिथे महाराज सर्वांसमोर समवेत आहेत. तिथून दुरूनच तो गोसावी महाराजांच्याकडे पाहतोय, महाराजही त्याच्याकडे पाहतायत आणि तो त्यांना म्हणतोय दत्त मंदिरातच ना, एवढं म्हणून तो तिथून निघून जातोय. तर हे आहे की न संवाद साधता सुद्धा गोसावीला काय म्हणायचं होतं आणि महाराजांनी गोसाव्याला काय सांगितलं हे एकमेकांचं अंतरातूनच बोलणं झालेलं होतं. तर इथे अशा पद्धतीने ह्या घटना आहेत की ह्या घटनांच्या आधारे आपल्या साधकांच्या मनामध्ये काय असतं हे आपले सद्गुरू जाणतात. आणि जसं आई आपल्या मुलांच्या मनामध्ये काय असतं हे जाणते, त्याचप्रमाणे जणू काही आपले सद्गुरू, आपण जगाच्या पाठीवर कुठेही असो, आपण बोललेलो असो किंवा नसो, आपल्या मनात आलेले प्रत्येक भाव त्यांना समजतात. अंतर्यामीत्व ही शक्ती त्यांच्या अंतरी असते आणि सर्वज्ञता ही शक्ती त्यांच्या ठाई पूर्णतः भगवंताप्रमाणेच विकसित झालेली असते पुरेपूर. त्यामुळे ते सर्व काही जाणू शकतात. आज आपण पुढील वाचन सुरू करूयात. आजचा पुढचा मुद्दा आहे आज्ञापालनाचे मर्म. आज्ञापालनाचे मर्म. श्री महाराजांच्या शब्दांमध्ये काय अर्थ आहे हे पुष्कळदा कळत नसे. श्री महाराजांच्या शब्दांमध्ये काय अर्थ आहे हे पुष्कळदा कळत नसे. श्री गणपतराव दामले व श्री वासुदेवराव फडके हे दोघेही पुण्यात राहणारे टिळक पक्षांतील माणसांची त्यांच्या घरी ये जा असे. एकदा असाल तसे निघून गोंदवल्यास या, असा श्री महाराजांनी त्यांना निरोप धाडला. निरोपाचा हेतू काहीच कळेना, परंतु ते दोघेही ताबडतोब निघून गोंदवल्यास गेले. दुसऱ्या दिवशी रँड साहेबांचा खून झाला. जिकडे तिकडे पकडापकडी सुरू झाली. लोक अगदी घाबरून गेले. श्री ब्रह्मगिरी बुवांना आपली बंदूक लपवायची होती, म्हणून रात्री 11 वाजता गणपतराव आहेत का म्हणून ते चौकशीस आले. गणपतराव गोंदवल्यास गेल्याचे कळल्यावर ते शेजारी फडक्यांच्या घरी गेले. तेथेही तेच उत्तर मिळाल्याने ते पलीकडे त्यांचे दुसरे स्नेही राहत असत त्यांच्याकडे गेले व त्यांच्या वाड्यांतील विहिरीत त्यांनी बंदूक टाकली. पुढे पोलिसांसमोर दिलेल्या जबानीत अमक्याच्या वाड्यांतील विहिरीत बंदूक टाकली असे त्यांनी कबूल केले. वाड्याच्या मालकाला 5 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा झाली. दामले व फडके दोघांनाही ओळखीमुळे नाही म्हणता आले नसते, पण पुण्यातच नसल्यामुळे
आपोआप संकट टळले. श्री महाराज म्हणत की माणसाने आपली बुद्धी गहाण टाकू नये हे खरे, पण आपली बुद्धी अंध आणि पंगू आहे. त्या बुद्धीच्या चालीने चालून कसे भागेल? सत्पुरुषाची बुद्धी सर्व जाणणारी आणि निस्वार्थी असते, म्हणून त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागण्यात आपले कल्याण असते. आज्ञा पाळण्याचे हे मर्म आहे. काय सांगतायत महाराज की श्री महाराज म्हणत की माणसाने आपली बुद्धी गहाण टाकू नये हे खरे, पण आपली बुद्धी अंध आणि पंगू आहे. त्या बुद्धीच्या चालीने चालून कसे भागेल? सत्पुरुषाची बुद्धी सर्व जाणणारी आणि निस्वार्थी असते, म्हणून त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागण्यात आपले कल्याण असते. आज्ञा पाळण्याचे हे मर्म आहे. तर इथं हे फडके आणि दामले हे टिळक पक्षातील माणसं महाराजांची महाराजांचे पण हे दोघेही महाराजांशी संबंधित होते आणि महाराजांकडे ते जायचे. तर अचानक महाराजांनी त्यांना निरोप पाठवला, जसे असाल तसे इकडे गोंदवल्यास निघून या. आणि गोंदवल्यात महाराजांनी त्यांना बोलावून घेतलं तातडीने, आणि महाराज तातडीने बोलवत आहेत. तर या फडके आणि दामले या दोन्ही साधकांनी कोणताही विचार न करता महाराज बोलवत आहेत तर आपल्याला जायलाच पाहिजे, आणि ते तिथे गोंदवल्यात गेले. आणि गोंदवल्यात गेल्यामुळेच ते ह्या अनर्थापासून टळले की जेव्हा तिथं एक इंग्रज अधिकाऱ्याचा खून झाला, आणि त्या खून ज्याने केला होता त्यांनी त्यांची बंदूक लपवण्यासाठी ते ह्या दोघांच्याही घरी गेले होते, परंतु तिथं ते नसल्यामुळे हे दोघे सुद्धा सुखरूप वाचलेले आहेत. तर इथे जे संत आपणाला सांगतात तर त्यांना ते त्रिकालदर्शी असल्यामुळे आणि सर्वज्ञता सर्व ठिकाणी काय घडामोडी चालल्या आहेत हे त्यांना दिसतं एका जागी असून सुद्धा, आणि त्रिकालदर्शी तिन्ही काळांचं ज्ञान त्यांना असतं. भूतकाळ काय झाला, आत्ता काय घडत आहे आणि उद्या काय होणार आहे, तर भविष्यात काय घडणार आहे, हे तिन्ही गोष्टी त्यांना दिसत असतात. आणि त्यानुसार ते आपणाला एखादी आज्ञा एखादा उपदेश करत असतात, आणि त्यामुळे तो आपण ऐकणं हे सर्वार्थाने आपल्या हिताचं असतं. नेहमी आपण आपल्या बुद्धीने काम करावं अशी शिकवण आपण ऐकतो, आणि जी योग्यही आहे. परंतु आपली बुद्धी ही मर्यादित असते, आणि ती तितकी इथे दिलं आहे की आपली बुद्धी अंध आणि पंगू आहे, कारण ती मर्यादितच आहे. त्याच्यामुळे ती आपण त्या अशा बुद्धीच्या सहाय्याने जो विचार केला जातो तोही तितका परिपूर्ण नसतो. त्यामुळे संतांनी जे सांगितलेलं आहे त्यावरती डोळे झाकून चालणं हेच हिताचं आहे. तर हे इथे महाराजांनी आपणाला सांगितलेलं आहे. खूप मोठा उपदेश आहे. अनेकदा माणसं खूप सारी साधना करत असतात, खूप सारं नामस्मरण करत असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या साधनाही करत असतात, वेगवेगळा अभ्यासही करत असतात, परंतु स्वतःच्या बुद्धीवरचा फाजील विश्वास सोडायला तयार नसतात. त्यामुळे अनेक तर्कवितर्क, अनेक प्रश्न, अनेक काळजा, अनेक जागरूकता, ह्या प्रश्नांमध्ये माणूस प्रचंड अडकलेला असतो, आणि त्यातच तो अडकलेला आहे हे त्याला समजतही नाही. कितीही साधना केली किंवा काही केले, कारण आपली बुद्धी सोडून देणं हे माणसाला जितके विकार सोडून देणं अवघड असतं, तितकेच आपल्या बुद्धीचा पगडा जो आपल्यावरती झालेला आहे तो सोडता सुद्धा माणसाला येत नाही. कारण त्याला त्याच्या बुद्धीवरती प्रचंड विश्वास असतो की बुद्धी जे सांगेल तेच अगदी बरोबर आहे, हा विश्वास असतो. परंतु किंवा आपल्या बुद्धीला, आपल्या अनुभवालाच तो सर्वेसर्वा मानत असतो, तर हाही भ्रम आहे. तर त्याच्यामुळे ज्या बुद्धीला सत्सद विवेकाचं तेज चढलेलं नाही आहे, जी बुद्धी धारदार झाली नाही आहे, ती सर्वच बुद्धी ही ते पंगू आणि अंधच आहे. ज्या बुद्धीला सत्सद विवेकाची त्याची धार चढलेली आहे, तीच बुद्धी ही आपणाला योग्य दिशेने निर्णय देऊ शकते, हे आहे. परंतु सर्वसामान्य आपल्या सर्वांची जी बुद्धी आहे ती अंध आणि पंगू असते, आणि कितीही आपण साधन केलं, काही केलं तरीसुद्धा आपला बुद्धीवरती आपलं जे स्वामित्व असतं की आपल्याला आपल्या
महाराजांचा इतका मान आणि गर्व असतो, अभिमान असतो, त्यातनं पण आपली सोडवणूक होणं अवघड असतं. तर हे आहे. तर आणि केवळ संतांची आज्ञा पालन केलं तरच त्यातनं थोडीशी सुटका होऊ शकते, अन्यथा ती होत नाही. पुढे सांगतायत की श्री महाराजांचा दयाळूपणा. श्री महाराज एके दिवशी दुपारच्या वेळी दत्त मंदिरामध्ये कासेगावकरांच्या बरोबर बोलत होते. मागे हात धरून फेऱ्या घालीत घालीत श्री महाराज म्हणाले, पुढे संकट येणार असेल तर माझ्या मनाला काही काळ अगोदर अस्वस्थता येते, काहीतरी विपरीत होणार असे मला वाटू लागते. त्यांचे हे बोलणे संपते न संपते तोच गावांतील एका कोरड्या विहिरीत एक माणूस पडल्याची बातमी सांगण्यासाठी कोणीतरी धावत आला. ते ऐकल्याबरोबर श्री महाराज अगदी उत्कटतेने ओरडले, अरे जा त्याला दोर टाका, विचारायला लागले असेल असे म्हणून आपण स्वतः तिकडे जाण्यास निघाले. तेव्हा कासेगावकर सहज बोलले, महाराज, इतर इतर पुष्कळ मंडळी आहेत, शिवाय विहीर कोरडी आहे, आपण कशाला तसदी घेता. हे बोलणे मुळीच सहन न होऊन श्री महाराज मोठ्या झटक्याने म्हणाले, विहीर कोरडी असली तरी तो पडला आहे हे तरी खरे की नाही. जास्त बोलण्यास तेथे न थांबता ते विहिरीकडे ताबडतोब निघून गेले. दुसऱ्याचे अगदी क्षुल्लक दुःख देखील त्यांना पाहवत नसे. ते निवारण करण्यासाठी जेवढे करणे शक्य असेल तेवढे ते करीत. तरी ते हे आहे की कुठलीही घटना काही घडायच्या अगोदर कुठल्याही कुठे का ती घडत असे ना, त्याची जी स्पंदनं असतात ती आपल्या संतांना आधीच जाणवतात. आणि त्यामुळे महाराज सांगतायत इथे की कोणतीही घटना एखादी घडणार असेल की ज्याच्यामध्ये काही नुकसान असेल किंवा इजा पोचणार असेल, तर ते सुद्धा महाराजांना आधीच जाणवायचं. आणि त्यावेळेला एक कारण कोणतंही नसताना महाराजांच्या अंतरी एक अस्वस्थता निर्माण व्हायची, काही कारण नसताना. तेव्हा त्यानंतर काही कालावधीत तर ती घटना घडली आहे हे जगाच्या पाठीवर कुठेही असेल तरी ती घटना घडलेल्याचा निरोप महाराजांना यायचा. तसंच इथे झालेलं आहे की एक व्यक्ती विहिरीत पडलेला आहे, परंतु ती कोरडी विहीर आहे हे माहीत आहे तरीसुद्धा महाराज तितक्याच तातडीने तिथं गेलेले आहेत. तर असे हे संत असतात, यांना आधी जाणीव होते, परंतु ती कुठे होते, काय होते हे जरी माहीत पडलं किंवा हे जरी दिसत असेल तरीसुद्धा जे घडतं ते घडूही देत असतात. परंतु त्यानंतर किंवा त्याआधीही अनेकदा संत सावधही करतात. आणि समजा ती घटना घडून गेलेली आहे तर तिथे मदतीसाठी संत धावूनही जातात. तर ह्या आधीसुद्धा अशा 2 घटना आहेत की जिथे महाराज भजन करत आहेत, रात्रीचं भजन झालं आणि ताबडतोब महाराज तिथून आपल्या एका सेवकाला घेऊन, साधकाला घेऊन महाराज निघतायत आणि गावाच्या बाहेर असलेल्या धर्मशाळा पण नाही, तिथे एक पडकं घर होतं, तिथे 2 वाटसरू तिथं झोपले होते. ते महाराज त्यांना जाऊन उठवतायत की तुम्ही इथे झोपू नका, हे जुनं पडलेलं घर आहे किंवा हे अत्यंत जुनं घर आहे, तर इथल्या भिंती कधी पण कोसळू शकतात, तर तुम्ही इथे निजू नका, तुम्ही मंदिरात येऊन निजा. त्यातला एक जण ऐकतो, एक ऐकत नाही. जो ऐकतो तो वाचतो, जो ऐकत नाही. तेव्हा मध्यरात्री 3च्या सुमारास तिथं पहाटेला खूप जोरात पाऊस पडून भिंत कोसळते आणि त्या भिंतीत ती पूर्णतः त्याच्या अंगावरती कोसळते आणि तिथे त्याचा मृत्यू होतो. तर अजून एक घटना अशीच आहे की तिथे सुद्धा महाराज झाडाखाली एका काम करत असलेल्या, लाकूड तोडत असलेल्या 2 तिथे हे आहेत काम करणारे, तर त्यांना सांगतायत की तुम्ही या झाडाखालून लवकरात लवकर बाजूला व्हा. आणि ते जसे बाजूला होत आहेत तसं ते ज्या जागी ते काम करत होते तिथून झाडाची एक मोठी फांदी आपणहून गळून पडते. आणि तर त्यामुळे जर तिथे ते काम करत असते तर त्यांच्या अंगावरती पडली असती आणि खूप मोठी इजा होऊ शकली असती. तर हे सर्व आधीही दिसतं संतांना आणि ते वाचवतात सुद्धा, तसा तो निरोप पण देतात. पण अनेकदा ते तेवढं त्यांच्या तिथे पोचू शकले नसतील तरीसुद्धा कुठेतरी अशी घटना घडली आहे हे कळतं आणि त्यानंतर बाकी ते मदतीला कुठल्याही तातडीने ते मदतीला जातात आणि तिथे मदत करतात. तर हे आहे संतांचं. आता आपल्याला पण अनेक जाणीवा होतात किंवा आपण तर असे बोथट आहोत की आपल्या समोर पण काही घडत असेल तरी आपण म्हणतो ना, जाऊ द्या,
कोणी सांगितलंय तिथे त्याच्यात मध्ये पडायला? तर हे आपण असतो. परंतु संतांना जर दिसतंय तर ते आधी जाऊन तिथे सूचना देतील किंवा तसं नाही जमलं तरी जिथे घडलंय तिथे जाऊन प्रत्यक्ष ते काम करून येतात. तर ही गोष्ट आहे. पुढे सांगतायत की दम्याचा विकार. दम्याचा दम्याचा विकार. विषप्रयोग झाल्यापासून श्री महाराजांना जोराचा दमा सुरू झाला. एकदा दमा सुरू झाला म्हणजे सबंध रात्रभर त्यांना जागरण होईल. इतकेच नव्हे तर पुष्कळ वेळा पलंगाच्या बाजूला उभे राहून तक्त्यावर डोके ठेवून सारी रात्र घालवावी लागे. 10-12 तास उभे राहिल्यामुळे पाय भारावून त्यांच्यावर चांगली सूज येई तरी त्यांचे सर्व व्यवहार यथासांग चालू असायचे. त्यांचा दमा सर्वस्वी त्यांच्या ताब्यात होता. एके दिवशी रात्री फारच जोराचा दमा सुरू झाला. त्यांनी भाऊसाहेब केतकरांना बोलावून आणले आणि त्यांना सांगितले, भाऊसाहेब आता मी मरतो. मागे तुम्ही सर्वजण आहातच. खरोखरच त्या दिवशीची अवस्था अति कठीण होती. सर्व मंडळी जागून आपल्याकडून होईल तेवढी त्यांची सेवा करीत होती. फलटणचे डॉक्टर जोशी तेथे होते. श्री महाराज त्यांना म्हणाले, बघा बघा डॉक्टर, तुमचे कानाला लावायचे यंत्र आहे ना, त्याने बघा. डॉक्टरांनी त्यांचे हृदय तपासले. ते बरेच वाढलेले असून त्याची धडपड सुरू होती. पहाटे 4:30 वाजेपर्यंत हा गोंधळ चालला. नंतर तासाभराने भाऊसाहेब आले तर आश्चर्यचकित झाले. ज्या श्री महाराजांना इतका भयंकर दमा पहाटे 5 वाजेपर्यंत होता, तेच श्री महाराज सकाळी 6 वाजता गावाला जाणाऱ्या काही मंडळींशी हसून खेळून मजेत गप्पा मारित होते. भाऊसाहेब त्यांच्याकडे पाहून हसले, तेव्हा तेही हसले आणि त्या दिवशींचा दमा संपला. दुसऱ्या एका दिवशी रात्री 8 वाजता श्री महाराज स्टोअरमधून मंदिराकडे येत होते. त्यांना इतका दमा लागलेला होता की दोन्हीकडे दोघांच्या खांद्यावर हात ठेवून कसे तरी ते चालत होते. मंदिरात आल्यावर त्यांनी पाहिले की रामासमोर दोघेजण रॅ करीत भजन म्हणत होते. अरे तुम्ही भजन करता आहात का रडता आहात, असे म्हणून त्यांनी कफनी काढून कमरेला गुंडाळली आणि स्वतः भजनाला उभे राहिले. श्री महाराज भजनाला उभे राहिले आहेत असे पाहिल्यावर पुष्कळ मंडळी आली. त्यांचा दमा कोठच्या कोठे पळाला. 3 तासपर्यंत त्यांनी गोड भजन केले. त्या दिवशी ते इतके प्रेमाने नाचले की भजनाला काही औरच रंग चढला. आरती झाल्यानंतर त्यांचा चेहरा तेजस्वी दिसू लागला. सांगावयाची गंमत अशी की सर्व आटोपल्यावर नंतर इतक्या वेळेपर्यंत थांबलेला दमा आपला पूर्ववत सुरू झाला. ते म्हणाले, तो आपल्या कामाच्या वेळी त्रास देत नाही ना, मग आता येई नाका बिचारा. तर अशा पद्धतीने आपल्याला जे काही दुखणं आलेलं आहे त्याकडे सुद्धा ते दुखणं चालू असताना सुद्धा महाराजांची हिंमत महाराजांनी कायम ठेवली होती आणि जे काही सेवा कार्य होतं ते सेवा कार्य महाराज त्याच तत्परतेने आपलं दुखणं बाजूला सारून ते करत होते. म्हणजे एवढा दमा होता की हा दमा पण महाराजांना ह्यामुळेच आला होता की जो औंधच्या राणी औंधचे जे राजे होते त्या राजाचा मृत्यू झाल्यानंतर औंधच्या राजघराण्यामध्ये खूप वादविवाद आणि खूप राजकारण सुरू झालं. तेव्हा तिथली एक वयस्कर स्त्री महाराजांकडे यायची आणि महाराज जसं सांगतील तसं ते वागायची, कारण ती अनुग्रहित होती. औंधचे राजेसुद्धा महाराजांकडे नेहमी वारंवार यायचे. तसेच ही महिला पण राजघराण्यातली महाराजांच्या आज्ञेनुसार वागायची आणि त्यामुळे तिथं महाराजांच्या विषयी दुसऱ्या पक्षातल्या लोकांना अत्यंत द्वेष होता आणि त्या द्वेषातूनच तिथं हा विषप्रयोग महाराजांवरती पण करण्यात आलेला होता. आणि तो विषप्रयोग महाराजांना माहीत होतं की आपल्याला जो प्रसाद दिला गेला आहे त्यामध्ये विष आहे, तरीसुद्धा महाराजांनी ते सेवन केलेलं होतं आणि त्यातून ते सुखरूप बचावले होते. तर ही घटना आपण आधी पाहिली आणि ह्या घटनेमध्ये ते विष होतं ते त्या विषाचाच परिणाम म्हणून त्यानंतर महाराजांना वयाच्या 65व्या वर्षी हा विषप्रयोग करण्यात आला होता आणि त्यानंतर महाराजांना हा दम्याचा त्रास सुरू झालेला होता. तर त्यामुळे इथे सुद्धा हा दमासुद्धा महाराजांना साधकांना मार्गदर्शन केलेल्याचं फळ म्हणूनच हा दमा त्यांना आलेला होता. महाराजांनी जी सेवा केली होती साधकांची, त्यांना मार्गदर्शन केलं होतं, त्यांना त्यांच्या अडीअडचणीत आणि सर्वार्थाने मदत केली होती.
आणि त्यामुळे महाराजांना हे विष प्रयोग झालेला होता आणि म्हणून नंतर त्यांच्या उर्वरित पुढील आयुष्यामध्ये त्यांना दम्याला सामोरी जावं लागलं होतं आणि तो दमाही असा होता की रात्र महाराज उभे असायचे. उभे राहून महाराज त्यांचं डोकं उशीवर ठेवायचे आणि असे महाराज रात्र उभे असायचे. इतका प्रचंड त्यांचा दमा होता आणि असं असताना सुद्धा जेव्हा पहाटेला कोणी साधक मंडळी गावाला चाललेली असतील, जी आलेली असतील महाराजांना भेटायला, तर त्या मंडळींना 6 वाजता ते निरोप द्यायला येणार आहेत. तर महाराज तेव्हा आपल्याला एवढा रात्रभर त्रास झालेला आहे, हा बाजूला सारून महाराज त्यांच्या सेवेसाठी त्यांना निरोप देण्यासाठी आनंदाने जात होते आणि तसंच भजनासाठी उभे राहत होते. तर असं आहे की संतांना पण शारीरिक यातना होत असतात. प्रचंड आपल्यापेक्षा त्यांनी शारीरिक कष्ट पण भोगलेले आहेत आणि यातनाही सहन केलेल्या आहेत. असं असताना सुद्धा ते आपले सेवाकार्य च्या वेळेला आपल्या देहामध्ये आणत नाहीत आणि ते आपलं सेवाकार्य तितक्याच आनंदाने आणि उत्साहाने आणि मनापासून करतात आणि त्यानंतर ते जेव्हा एकांतात असतात, तेव्हा ते आपला भोग भोगतात. तर हे इथे महाराजांनीही आपल्या प्रत्यक्ष आचरणातून ते शिकवलेलं आहे. पुढे सांगतात, जग हे असे आहे. एकदा सूर्य मावळण्याच्या सुमारास श्री महाराज नदीकडून परत येत होते. वाटेतच त्यांना दमा सुरू झाला. त्याचा जोर इतका झाला की त्यांच्याने पुढे जाववेना. ते रस्त्यामध्येच खाली बसले. मंडळी काही हालचाल करीत आहेत तोच त्यांनी डोळे फिरविले आणि ते पूर्ण बेशुद्ध झाले. लगेच लोकांनी मंदिरातून खुर्ची आणली, तिच्यामध्ये त्यांना बसविले आणि उचलून मंदिरात आणले. त्यांचे शरीर पूर्ण थंड झाले होते, श्वास बंद होता आणि जिवंतपणाचे कोणतेच लक्षण आढळेना असे झाले. सर्व लोकांच्या तोंडचे पाणी पळाले, कोणी काहीच बोलेना. इतक्यात भाऊसाहेब केतकर लोकांना म्हणाले, आपण स्वस्थ बसून कसे चालेल, आपण त्यांना शेकूया. म्हणून बायका पुरुष सर्वजण त्यांना शेक देऊ लागले. हात पाय कसे तरी ठेवलेले, मान मागे टेकवून ठेवलेली, डोळे आणि सर्व अंग बर्फाप्रमाणे गार झालेले. अशा अवस्थेत श्री महाराजांना पाहून सर्वांच्या काळजात चर झाले. तासभर शेकून देखील जेव्हा काही परिणाम होईना, तेव्हा बहुतेकांचा धीर सुटून बायका पुरुष हळूहळू रडू लागण्यास आरंभ झाला. 4 दिवसांपूर्वीच सांगलीची एक श्रीमंत बाई गोंदवल्यास श्री महाराजांच्या दर्शनासाठी आली होती. आदल्या दिवशी तिने त्यांचा अनुग्रह देखील घेतला होता. तिला श्री महाराजांची ही अवस्था कळल्याबरोबर ती धावतच मंदिरात आली आणि मोठ्याने हंबरडा फोडून रडत म्हणाली, महाराज तुम्ही गेलात हे ठीक आहे, पण मी ठेवायला दिलेल्या माझ्या दागिन्यांच्या डब्याचे काय? ती बाई असे म्हणाली मात्र श्री महाराजांनी एकदम मान सरळ करून डोळे उघडले. ते मिस्किलपणे थोडे हसले आणि तिला म्हणाले, बाई मी मेलो नाही, मी जिवंत आहे. तुमचा दागिन्यांचा डबा तुम्हाला परत देईन आणि मगच जाईन. मग मला जायला हरकत नाही ना? काय म्हणतायत महाराज की ती बाई त्यांना म्हणते की जिने आदल्या दिवशीच अनुग्रह घेतला होता, तर तिला श्री महाराजांची ही अवस्था कळल्याबरोबर ती धावतच मंदिरात आली आणि मोठ्याने हंबरडा फोडून रडत म्हणाली, महाराज तुम्ही गेलात हे ठीक आहे, पण मी ठेवायला दिलेल्या माझ्या दागिन्यांच्या डब्याचे काय? ती बाई असे म्हणाली मात्र श्री महाराजांनी एकदम मान सरळ करून डोळे उघडले. ते मिस्किलपणे थोडे हसले आणि तिला म्हणाले, बाई मी मेलो नाही, मी जिवंत आहे. तुमचा दागिन्यांचा डबा तुम्हाला परत देईन आणि मगच जाईन. मग मला जायला हरकत नाही ना? 2 मिनिटांपूर्वी सर्व मंदिरात किती उदासीन व शोकाकुल वातावरण होते. त्यात न कळतच एकदम बदल झाला आणि श्री महाराजांचे बोलणे ऐकून सर्व मंडळी पोटभर हसली. दागिन्यांचा डबा मागणारी बाई बिचारी फार वरमली. तेव्हा श्री महाराज बोलले, जग हे असे आहे. ज्या साधूच्या प्रारब्धात काही वाईट योग असेल त्याचाच प्रपंची लोकांशी संबंध येतो. प्रपंची माणसे अत्यंत स्वार्थी असतात. त्यांचा स्वार्थ यत्किंचित न बिघडता त्यांना परमार्थ पाहिजे असतो. हे कसे शक्य आहे? अत्यंत निस्वार्थी बनणे याचे नाव परमार्थ आहे. तो साधकाला थोडा तरी स्वार्थ सोडायला आपण तयार व्हावे. साधू संतांच्याकडे जाऊन हेच शिकायचे असते. प्रपंचावर सर्वस्वी पाणी सोडा असे कोणीच सांगत नाही आणि असे सांगितले तरी कोणी ऐकत नाही. पण निदान प्रपंच म्हणजे आपला स्वार्थीपणा हेच आपले सर्वस्व मानू नका असे संत सांगतात.
ते काही गैर नाही. प्रपंच म्हणजे आपला स्वार्थीपणा हेच आपले सर्वस्व मानू नका. असे संत सांगतात ते काही गैर नाही. स्वार्थ कमी होण्यासाठी वासना कमी झाली पाहिजे. वासना कमी होण्यासाठी भगवंताची कास धरली पाहिजे. भगवंताची कास धरण्यासाठी त्याचे अनुसंधान ठेवले पाहिजे आणि त्याचे अनुसंधान टिकवण्यासाठी त्याचे नाम घेतले पाहिजे. म्हणून तुम्ही सर्वांनी नाम घेत जावे. ज्याला नामाचे प्रेम लाभले त्याला भगवंताचे दर्शन घडेल. काय सांगतायत महाराज, की जग हे असे आहे ज्या साधूच्या प्रारब्धात काही वाईट योग असेल त्याचाच प्रपंची लोकांशी संबंध येतो. प्रपंची माणसे अत्यंत स्वार्थी असतात. त्यांचा स्वार्थ यत्किंचित न बिघडता त्यांना परमार्थ पाहिजे असतो. हे कसे काय शक्य आहे? अत्यंत निस्वार्थी बनणे याचे नाव परमार्थ आहे. तो साधायला थोडा तरी स्वार्थ सोडायला आपण तयार व्हावे. साधू संतांच्याकडे जाऊन हेच शिकायचे असते. प्रपंचावर सर्वस्वी पाणी सोडा असे कोणीच सांगत नाही आणि असे सांगितले तरी कोणी ऐकत नाही. पण निदान प्रपंच म्हणजे आपला स्वार्थीपणा हेच आपले सर्वस्व मानू नका असे संत सांगतात. ते काही गैर नाही. स्वार्थ कमी होण्यासाठी वासना कमी झाली पाहिजे. वासना कमी होण्यासाठी भगवंताची कास धरली पाहिजे. भगवंताची कास धरण्यासाठी त्याचे अनुसंधान ठेवले पाहिजे आणि त्याचे अनुसंधान टिकविण्यासाठी त्याचे नाम घेतले पाहिजे. म्हणून तुम्ही सर्वांनी नाम घेत जावे. ज्याला नामाचे प्रेम लागले त्याला भगवंताचे दर्शन घडेल. तर अशा रीतीने महाराजांनी ह्या घटनेच्या आधारे प्रपंचिक लोक किती स्वार्थी असतात हे सांगितलेलं आहे. आणि स्वार्थ कमी होऊन निस्वार्थ होणं म्हणजेच परमार्थ आहे. तर आपण निस्वार्थ नाही झालो तर आपण परमार्थी नाहीच. कितीही आपण साधन केलं तरी आपल्या अंतरी जर स्वार्थी वृत्तीच असेल तर त्याला परमार्थिक माणूस म्हणता येत नाही. तर निस्वार्थ होणं म्हणजेच परमार्थ आहे आणि ते होण्यासाठी भगवंताचं अनुसंधान आवश्यक आहे आणि त्यासाठी नामसाधना आवश्यक आहे. तर हे इथे पुन्हा महाराज खूप चांगल्या रीतीने आपल्याला या घटनेच्या आधारे बाबांनी सांगितलेलं आहे. पुढे सांगतायत की खरा शिष्य. एकदा बरीच मंडळी बोलत बसली असता श्री महाराज श्री ब्रह्मानंदांना म्हणाले, ब्रह्मानंद बुवा, ही सगळी मंडळी मला समर्थांचा अवतार म्हणतात. त्यांच्यात आणि माझ्यात काय साम्य आहे? श्री ब्रह्मानंदांनी हात जोडले आणि अत्यंत नम्रपणे सांगितले की महाराज, समर्थांचे आणि आपले प्रत्येक गोष्टींत साम्य आहे. फक्त आपल्याला कल्याण तेवढा नाही. शिष्योत्तमाचे हे अत्यंत मार्मिक उत्तर ऐकून श्री महाराज फार प्रसन्न झाले आणि मंडळींना म्हणाले, समर्थ ते समर्थच, दुसरा कोण त्यांच्यासारखा होईल. पण हे ब्रह्मानंद बुवा मात्र कल्याण व्हायला लायक आहेत, यात शंका नाही. काय खूप सुंदर आहे. काय सांगतायत की एकदा बरीच मंडळी बोलत बसली असता श्री महाराज श्री ब्रह्मानंदांना म्हणाले, ब्रह्मानंद बुवा, ही सगळी मंडळी मला समर्थांचा अवतार म्हणतात. त्यांच्यात आणि माझ्यात काय साम्य आहे? श्री ब्रह्मानंदांनी हात जोडले आणि अत्यंत नम्रपणे सांगितले की महाराज, समर्थांचे आणि आपले प्रत्येक गोष्टींत साम्य आहे, फक्त आपल्याला कल्याण तेवढा नाही. शिष्योत्तमाचे हे अत्यंत मार्मिक उत्तर ऐकून श्री महाराज फार प्रसन्न झाले आणि मंडळींना म्हणाले, समर्थ ते समर्थच, दुसरा कोण त्यांच्यासारखा होईल. पण हे ब्रह्मानंद बुवा मात्र कल्याण व्हायला लायक आहेत, यात शंका नाही. तर महाराजांनी आपल्या इतकंच श्रेष्ठ महाराजांचे हे शिष्य ब्रह्मानंदांना केलेलं आहे. श्री ब्रह्मानंदांना त्यांनी घडवलं आहे महाराजांनी. तसंच महाराजांच्या तोडीचेच श्री ब्रह्मानंद हे महाराजांचे शिष्य आहेत. आणि किती सुंदर ब्रह्मानंदांनी महाराजांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं की समर्थांचे प्रत्येक गुण आपल्यामध्ये आहेत, परंतु समर्थांना जो कल्याण नावाचा शिष्य लाभला होता तो मात्र आपल्याकडे नाही आहे. तर महाराज सांगतायत की समर्थ ते समर्थ, त्यांच्यासारखा दुसरा होणं नाही आहे, परंतु तुम्ही कल्याण होण्यास परिपूर्ण आहात, तुम्ही त्याच्यासारखे आहात. तर असे आहेत की किती दोघांनीही एकमेकांच्या अस्तित्वाचं वास्तविकता आणि मोल दोघांनीही ओळखलं होतं. तर हे इथे खूप सुंदर रीतीने आणि आपण गोंदवले इथं
पाहतो श्री ब्रह्मानंद हॉल हा वेगळा आहे आणि म्हणजे सेपरेट त्यांचा हॉल त्यांच्या नावाने आहे. त्याचप्रकारे महाराजांची समाधी आहे तिथे श्री ब्रह्मानंदांचा पण खूप मोठा तिथं त्यांचाही खूप मोठा तिथे फोटो आहे, खूप मोठा फोटो आहे. तर अशा रीतीने एवढा महाराजांच्या समाधीच्या इथं एका बाजूला रामदास स्वामींचा फोटो आहे, एका बाजूला श्री ब्रह्मानंदांचा फोटो आहे, की जिथं अनुग्रह दिला जातो तिथे हे दोघांचाही फोटो आहे आणि मध्ये कृष्णाची मूर्ती आहे. तर हे आणि खाली महाराजांची समाधी आहे. तर एवढं मोठं असे हे शिष्य की महाराजांनी त्यांना त्यांच्या इतकं त्यांनी घडवलेलं होतं आणि ते घडले होते. पुढे सांगतात की मारुतीचं दर्शन कांची समुद्रमचे हनुमंतराव मास्तर दरवर्षी गोंदवल्यास येत. एके वर्षी त्यांचा शेजारी लक्ष्मय्या त्यांच्याबरोबर गोंदवल्यास आला. तो श्री महाराजांना म्हणाला, मला मारुतीरायाचे दर्शन घडवा. मारुतीराया आपल्या हातामध्ये आहे. श्री महाराज म्हणाले, असे वेड्यासारखे कसे मागतोस? मारुती म्हणजे कोणी साधा मनुष्य आहे का? त्याचे दर्शन तुला सहन होणार नाही. काही केला लक्ष्मय्या ऐकेना. 5-6 दिवस रोज तो सारखे हेच मागे. एके दिवशी सकाळी तो स्नान करून आला आणि श्री महाराजांच्या पायांवर डोके ठेवून म्हणाला, हनुमंताचे दर्शन झाल्याशिवाय मी डोके उचलणार नाही. हे ऐकून श्री महाराजांनी त्याला आपल्यासमोर डोळे झाकून बसण्यास सांगितले आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला. एका क्षणात एक प्रचंड तेजाचा लोळ त्याने पाहिला व त्याची शुद्ध गेली. जवळजवळ 1 तासाने तो शुद्धीवर आला. तेव्हा काय पाहिले असे त्याला श्री महाराजांनी विचारले. तो म्हणाला, महाराज काय सांगावे, आपला हात डोक्यावर टेकल्याबरोबर मी एक मोठे तेज पाहिले. त्याच्यात मी बुडून गेलो आणि पुढे काय झाले मला ठाऊक नाही. श्री महाराज म्हणाले, भगवंताचे खरे स्वरूप आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे. देहबुद्धीला ते सहन होत नाही. आपल्याला इंद्रियांनी ज्ञान घेण्याची सवय असते म्हणून नाद किंवा प्रकाश रूपाने भगवंताचे दर्शन होते. परंतु त्या दिवसापासून लक्ष्मय्याच्या वृत्तीमध्ये मोठा फरक झाला. त्याचे लक्ष धंद्यावरून उडून नामाकडे गुंतले आणि श्री महाराज हेच देव आहेत या भावनेने तो वागू लागला. तर अशा रीतीने महाराजांनी मारुतीचं दर्शन त्यांना तेजाच्या रूपामध्ये दिलेलं आहे. तर आता आपल्याला असं वाटतं मारुती म्हणजे हनुमंताच्या रूपामध्ये, म्हणजे हनुमंत जे माकड रूपामध्ये आहे, तर तसं आपल्याला दिसेल, परंतु ती ऊर्जा आहे. तर इथे महाराजांनी ते सांगितलं आहे की आपण ऊर्जेच्या रूपामध्ये महाराजांनी, तेजाच्या रूपामध्ये, प्रत्यक्ष तेजाच्या रूपात महाराजांनी, एका प्रकाश रूपामध्ये महाराजांनी त्यांना ती अनुभूती करून दिलेली आहे. त्यामुळे आपल्याला जसं देहधारी असलेला माकड असं दिसेल किंवा ज्याला आकार प्रत्यक्षात आहे, त्या पद्धतीने हे हनुमंताचं दर्शन घडवलं नाही, तर हनुमंताच्या जी शक्ती आहे त्या स्वरूपात महाराजांनी त्या ऊर्जेची अनुभूती त्यांनी प्रत्यक्ष ह्या साधकाला करून दिली आणि ह्या अनुभूतीनंतर मात्र त्याच्यामध्ये परिवर्तन झालेलं आहे आणि त्याचं अनुसंधान हे कोणत्याही प्रयत्नाशिवाय सतत घडू लागलेलं आहे. पुढे सांगतात की शास्त्र मर्यादा. श्री ब्रह्मानंद एकदा गोंदवल्यास असता धनुर्मास आला. रात्री सर्व मंडळींनी 2 वाजेपर्यंत भजन केले. श्री ब्रह्मानंदांनी दुसऱ्या दिवशी बरोबर सूर्योदयास रामाला खिचडीचा व बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य केला. रात्री निजण्यास 3 वाजले असल्याने पुष्कळ मंडळी अजून उठली नव्हती. श्री महाराजही उठले नव्हते. श्री ब्रह्मानंदांनी एक ताट वाढून तयार केले आणि श्री महाराजांच्याकडे ते पाठवून दिले. ज्याने ते ताट नेले त्याने त्यांना उठवले व सांगितले, श्री ब्रह्मानंदांनी हे ताट आपल्यासाठी पाठविले आहे. आपण कृपा करून ऊन खिचडी खावी अशी त्यांची फार इच्छा आहे. श्री महाराज म्हणाले, अरे पण मी हा नुकताच उठलो आहे ना, का मी असाच पारोसा जेऊ? जा, त्यांना विचारून ये. तो मनुष्य गेला आणि त्याने श्री महाराजांचे म्हणणे श्री ब्रह्मानंदांना सांगितले. तेव्हा ते बोलले, पारोशाने खाल्ले असता त्यांना मुळीच दोष नाही. त्याने जाऊन श्री महाराजांना हे सांगितले. तेव्हा ते म्हणाले, त्यांचे म्हणणे खरे आहे, परंतु माझ्या मागे शेकडो माणसे आहेत. ही गोष्ट ते कसे विसरले?
सध्या साधारणपणे माणसाची प्रवृत्ती शास्त्रबंधने झुगारून देण्याकडे जात आहे. अशावेळी मीच जर शास्त्राचा अनादर करू लागलो तर माझ्या मागे असणारे लोक शास्त्राची अवहेलना करण्यात किती पुढे जातील याची कल्पना करा. असे बोलून ते उठले. त्यांनी स्नान केले, संध्या करून रामाला तुळशीपत्र वाहिले आणि मग सर्वांना घेऊन जेवायला बसले. तर अशा रीतीने महाराजांना जे महाराज पूर्णतः परब्रह्मस्वरूप झाले असल्यामुळे सदैव विदेही अवस्था, सदैव अहम ब्रह्मास्मी, ह्या अवस्थेत असणारे संत, त्यांना कुठल्या शुद्धीची, देहाच्या शुद्धीची काहीच आवश्यकता नाही हे ब्रह्मानंद जाणत होते. त्यामुळे महाराजांनी पारोशाने जरी अन्न ग्रहण केलं तरी कोणताही दोष नाही. हे होतं तरीसुद्धा महाराजांनी श्री ब्रह्मानंदांचं ऐकलं नाही आणि शास्त्रबंधन जे आहे ते सर्वांनी पालन करावं ह्यासाठी महाराजांनी स्वतः ते पालन करत असत महाराज, की त्यांना बघून असं नको व्हायला की कोणतंही कर्म असं शुद्धता नसेल, शुद्धतेविना खाल्लं तरी चालतं असं महाराजच जर खात असतील तर इतरही त्यांचं पाहून तसं आचरण करू लागतील आणि ते इतरांनी करू नये ह्यासाठी महाराज सर्व जी शास्त्राची बंधनं होती ती सर्व महाराज जशी आचरण करत होती ही ते. म्हणून गोंदवलेमध्ये सर्व यज्ञयागादी कर्मसुद्धा महाराज विधिवत काही अनेक जी काही जे काही तिथी असतात त्याच्यानुसार महाराज यथायोग्य ती कर्मसुद्धा करायचे. आता पुढे सांगतायत लोकसंग्रह. सरकारने श्री महाराजांना पंचक्रोशीपुरते धर्माचार्याचे अधिकार दिले होते. भाऊसाहेब केतकर, बापूसाहेब साठे, बापूसाहेब खरे, अप्पासाहेब भडगावकर वगैरे मंडळींना श्री महाराज माझे कौन्सिल असे म्हणत आजूबाजूच्या गावांतले पुष्कळ तंटे त्यांच्याकडे येत आणि ते एखाद्या न्यायाधीशाप्रमाणे मध्ये बसून दोन्ही बाजू ऐकून घेत. तंटा करणाऱ्यांपैकी खरा कोण व खोटा कोण हे अंतर्ज्ञानामुळे श्री महाराजांना तत्काळ कळत असे. म्हणून ते अशा खुबीने तंटा तोडीत की त्यामुळे दोन्ही बाजू समाधान पाहून घरी जाताना प्रत्येकाला जेवण मिळेल. आपल्याकडे येणाऱ्या कोणत्याही माणसाचा अव्यय करावयाचा नाही हे श्री महाराजांच्या लोकसंग्रहाचे प्रधान तत्व होते. त्यामुळे काही निमित्ताने त्यांचा निंदक जरी त्यांच्याकडे आला तरी ते त्याच्याशी फार प्रेमाने वागत. तीच रीत व्यसनी माणसाशी वागताना ते पाळीत असत. त्याचा परिणाम असा होई की तो मनुष्य आपोआप त्यांचा वश होऊन जाई आणि एकदा तो वश झाला की त्याला भगवंताच्या मार्गावर नेऊन सोडण्याची त्यांची करामत त्याला लवकरच अनुभवायला सापडे. दहीवडीला मोडक नावाचा एक अबकारी अधिकारी होता. श्री महाराजांवर त्याचा विश्वास नसे. आपल्या नातेवाईकाला भेटण्यास तो एकदा गोंदवल्यास आला. श्री महाराज त्याच्याशी इतक्या खुबीने पण प्रेमाने वागले की नंतर तो म्हणाला, छे, महाराज फार व्यवहार चतुर आहेत बुवा, मला ही कल्पना नव्हती. त्याचप्रमाणे गदगला एक चांगल्यापैकी वकील होता. त्याची श्री महाराजांच्यावर खरी श्रद्धा होती, पण तो व्यसनी होता. हे जरी खरे तरी एखाद्या संताला शोभेल असा उदारपणा त्याच्या अंगी असे. म्हणून श्री महाराजांना तो फार आवडे. ते त्याला पुष्कळ वेळा विवेकाच्या गोष्टी सांगत. तेव्हा तो त्यांना म्हणे, महाराज, मी काय करू? मला हे सर्व समजते, पण व्यसनाची उर्मी आली म्हणजे दरवेशी अस्वलाला जसा खेचून नेतो तशी माझी अवस्था होते. मी त्याच्या स्वाधीन बनतो. यावर श्री महाराज म्हणत, असू दे, व्यसन करीत असताना देखील नाम घ्यावे. आज ना उद्या आपले काम होईल. लोकांना ते सांगत. हा मनुष्य मोती आहे खरा, पण तो दागाळलेला मोती आहे. गोंदवल्यास श्री महाराजांचा जो न्हावी होता तो मोठा वेदांती असे. एकदा श्री महाराजांनी त्याला एका शास्त्री बुवाबरोबर वाद करावयास लावले. त्याने शास्त्री बुवाला वादात कुंठित करून श्री महाराजांना शरण येण्यास भाग पाडले. त्याच्या बायकोची श्री महाराजांच्यावर फार निष्ठा होती. एके दिवशी संध्याकाळी ते तिच्या घरी गेले. बरोबर 10 मंडळी होती. ते तिला म्हणाले, का ग, तुझा नवरा तुला चांगला वागवतो ना, का उगीच मारतो बिरतो? तिने उत्तर दिले, नाही महाराज, मला तो त्रास देत नाही. यावर श्री महाराज बोलले, अगं, हे वेदांती लोक बोलायला जितके चांगले असतात तितकेच ते वागायला वाईट असतात. तेथून निघाल्यावर त्यांनी कासेगावकर यांना काही प्रश्न विचारला. त्यांनी उत्तर दिले, महाराज, मला हे कळत नाही.
तेव्हा श्री महाराज म्हणाले, मला कळत नाही, हे मला फार आवडते. एके दिवशी संध्याकाळी 7 वाजता श्री महाराज धाकट्या राम मंदिरामध्ये आरतीसाठी उभे होते. तर इथं त्यांनी महाराजांनी सांगितलेलं आहे की व्यसनी माणसाला पण महाराज कशा पद्धतीने जवळ करायचे. व्यसनी माणसं आपण पाहिलं, आधी पण एका माणसाला गांजा ओढण्याची तलप यायची आणि महाराज स्वतः महाराज त्याला ते पुरवतसुद्धा होते. आणि म्हणजे त्यांनी हे केलं होतं की महाराजांनी त्याला सांगितलं की तू ठराविक वेळ नाम केलंस तर मी तुला तुझं व्यसन जे आहे ते पुरवीन. आणि त्याप्रमाणे महाराज त्याला ते पुरवतही होते. आणि एके दिवशी कोणत्या कारणामुळे महाराजांना देता आलं नाही, तेव्हा महाराज स्वतः गांजा ते आणायला गेले. हे पाहून त्याला आपल्या व्यसनाविषयी स्वतःविषयी त्याला लाज वाटू लागली आणि त्यानंतर त्याने ते व्यसन सोडलेलं आहे की महाराजांसारखे एवढे संत माझ्यासाठी स्वतः ते आणायला जात आहेत. आणि ते पाहून तर अशा रीतीने महाराजांनी कोण व्यसनी असो, कोण चोरी करणारा चोर असो, दरोडेखोर असो, ह्या सर्वांना महाराजांनी जवळ केलेलं होतं आणि त्यांना इतकं प्रेम दिलं, इतकं प्रेमाने खाऊही घातलं, त्यांना समजून घेतलं आणि ते पाहूनच त्यांच्या अंतरात परिवर्तन झालेलं आहे आणि ते व्यसनं पण अनेकांची सुटली. त्याचप्रकारे अनेक महाराजांना अनेक निंदक होते महाराजांचे, तर त्यांनासुद्धा महाराजांनी प्रेमाने जवळ केले. त्यांच्या प्रश्नांना, त्यांच्या निंदेला महाराज सामोरे गेलेले आहेत आणि त्यांना शेवटी महाराजांना शरण येण्यास भाग पडलेले आहेत. महाराजांचं प्रेम आणि महाराजांचं आचरण पाहून ते त्यांना शरण गेलेले आहेत. तर अशा रीतीने महाराजांनी सर्वांना, सर्व प्रकारच्या लोकांचा उद्धार महाराजांनी केला आहे. पुढे सांगतात की एके दिवशी संध्याकाळी 7 वाजता श्री महाराज धाकट्या राम मंदिरामध्ये आरतीसाठी उभे होते. बरीच मंडळी होती. इतक्यात श्री महाराजांच्या जवळच्या नात्यांतली 17-18 वर्षांची एक मुलगी धाकट्या गोंदवल्याहून एकटी धावत आली आणि सरळ मंदिरात येऊन श्री महाराजांच्या कमरेला मिठी मारून ती मोठ्याने रडू लागली. तिच्या तान्ह्या मुलाला आकडी आल्यामुळे ते बेशुद्ध झाले होते. या प्रसंगात श्री महाराजांच्या शिवाय आपल्याला कोणी नाही असे मनात आणून तिने त्या पोराला घरीच ठेवले आणि आपण एकटी श्री महाराजांकडे धावत आली. आईचे मुलीविषयीचे ते प्रेम पाहून श्री महाराजांच्या डोळ्यांना पाणी आले. त्यांनी तिला धीर देऊन शांत केले. पडगावकरांकडून औषध घेतले. श्रीरामाचा अंगारा दिला आणि एक मनुष्य बरोबर देऊन घरी पोचती केली. हा प्रकार पाहून काही नवीन मंडळींच्या मनात विकल्प आला. आरतीनंतर श्री महाराज मुद्दाम निरूपणाला बसले आणि म्हणाले, व्यवहारात मला एकच प्रेम समजते, ते म्हणजे आईचे मुलावरचे. समजा तुमची नात अशा प्रसंगात सापडून तुमच्याकडे धावत आली तर तुम्ही काय कराल? तिला झिडकारून बाजूला साराल? आईचे प्रेम देहबुद्धीचेच खरे, तरी पण त्यातल्या त्यात ते फार शुद्ध आणि निस्वार्थी असते. साधूजवळ प्रेम असते म्हणून लोक त्याला चिकटतात. अहो, माझ्यामधले प्रेम काढून टाकले तर मी नाहीच. एकदा बऱ्याच सांपत्तिक परिस्थितीमध्ये असलेले दोघे भाऊ गोंदवल्यास श्री महाराजांच्या दर्शनाला आले. ते 8 दिवस तेथे राहिले, पण रोज नुसती आमटी आणि बाजरीची भाकरी खाऊन कंटाळून गेले. तेव्हा श्री महाराज त्यांना म्हणाले, अहो, मी म्हशी ठेवण्याचा प्रयत्न करून पाहिला. त्याचा परिणाम असा झाला की तेथे राहणारे लोक सगळे दूध घेऊन जाऊ लागले. कोणी गरीब म्हणून दूध घेऊन जाई, कोणी बाळंतीण म्हणून नेई, कोणी आजारी म्हणून नेई, कोणी हक्काचे म्हणून नेई. शेवटी रामाच्या नैवेद्याला सुद्धा दूध उरेनासे झाले. म्हणून मग म्हशी काढून टाकल्या. भाकरी आणि आमटी कोणी मागायला येत नाही, हे तरी माझे भाग्यच म्हणायचे. जसे व्यसनी व तामसी माणसांना श्री महाराजांनी दूर केले नाही, तसे रोगी माणसांना देखील अव्हेर आले नाही. खंडेराव म्हैसाळकर नावाचा एक देसाई इनामदार होता. दुर्दैवाने त्याला महारोग झाला. सांपत्तिक स्थिती बरी असल्याने खंडेरावाने पुष्कळ उपाय करून पाहिले, परंतु मुळीच गुण न येता त्याचा रोग वाढतच चालला. शेवटी सत्पुरुषाच्या पायापाशी मरण यावे या इच्छेने तो गोंदवल्यास आला. श्री महाराजांनी त्याला मोठ्या प्रेमाने ठेवून घेतला. रामाचे तीर्थ, रामाचा अंगारा, रामाच्या पायावरच्या तुळशी, सकाळचे ऊन
हे त्यांचे औषध त्याच्याकडून राम नामाचा पुष्कळ जप करून घेतला. श्री महाराज त्याला आपल्या शेजारी घेऊन बसायचे. काय सांगतात, हा महारोगी आहे. तर तो आला होता महाराजांकडे, की इथे सांगतात की जसे व्यसनी व तामसी माणसांना श्री महाराजांनी दूर केले नाही, तसे रोगी माणसांना देखील अव्हेरले नाही. खंडेराव म्हैसाळकर नावाचा एक देसाई इनामदार होता. दुर्दैवाने त्याला महारोग झाला. सांपत्तिक स्थिती बरी असल्याने खंडेरावाने पुष्कळ उपाय करून पाहिले, परंतु मुळीच गुण न येता त्याचा रोग वाढतच चालला. शेवटी सत्पुरुषाच्या पायापाशी मरण यावे या इच्छेने तो गोंदवल्यास आला. श्री महाराजांनी त्याला मोठ्या प्रेमाने ठेवून घेतला. रामाचे तीर्थ, रामाचा अंगारा, रामाच्या पायावरच्या तुळशी, सकाळचे ऊन हे त्याचे औषध. त्याच्याकडून राम नामाचा पुष्कळ जप करून घेतला. श्री महाराज त्याला आपल्या शेजारी घेऊन बसायचे. त्याची बोटे बघायचे आणि लोकांना म्हणायचे, हे पहा, बोटांना आता नखे येऊ लागली बरं का. महारोग्याला इतके जवळ घेऊन बसले म्हणजे पाहणाऱ्या मंडळींना भय वाटे. हे ओळखून एकदा ते म्हणाले, व्यवहारदृष्ट्या तुमची भीती योग्यच आहे, पण हा रोग जर अशा तऱ्हेने लोकांना लागता तर संबंध जगाला केव्हाच महारोग लागला असता. शिवाय मी काही त्यांना इकडे बोलावून आणले नाही. रामाच्या इच्छेने ते इकडे आले. आता मी जर जवळ केले नाही तर त्यांना जगात कोण जवळ करील. तर अशा रीतीने इथे महारोगासारखा रोग, ज्याला लेप्रसी म्हणतात, कुष्ठरोग, तर ते अशी व्यक्तीसुद्धा महाराजांकडे शेवटचा म्हणजे अशा व्यक्तीला सर्व समाज धिक्कारतो, त्यांना स्पर्शही करत नाही. तर तेव्हा हा रोग संसर्गजन्य असं मानायचे. परंतु आता सिद्ध झाले की हा काही संसर्गजन्य नाही, परंतु महाराजांच्या काळामध्ये साधारणतः 150 वर्षांपूर्वी ही गोष्ट आहे. तर तेव्हा तर ह्या रोगाला घाबरायचे. त्यामुळे अगदी घरातले लोक त्यांना जेवण न देणं वगैरे किती सोडूनच जायचे त्यांना. तर असा हा महारोगी होते हे, आणि ते त्यांची सांपत्तिक स्थिती चांगली होती, परंतु महारोग झाल्यामुळे ते मग शेवटी महाराजांकडे आले. शेवटचं तरी माझा मृत्यू तरी महाराजांकडे व्हावा, आणि महाराज त्यांना फार प्रेमाने वागवत होते, आणि त्यांच्या रोगात सुधारणा पण नंतर झालेली आहे. आणि तर तेव्हा ते महाराज सांगतायत की मी त्याला बोलावलं नाही आहे, तर तो आलेला आहे. तर तो इथे आला आहे म्हणजे रामाच्या इच्छेने तो आला आहे, तर त्यामुळे त्याला मी कसा दूर लोटू, तर त्याला मला सांभाळलंच पाहिजे, ही महाराजांची भावना होती. तर अशाच प्रकारे आपण पाहिलं की महाराजांनी सांगितलं की कोणीही व्यक्ती कसा असतो हे त्याच्या बाह्य रूपावरून समजत नाही. त्यामुळे कधीही कोणाही व्यक्तीच्या संदर्भात आपण कुठलंही वक्तव्य करू नये की अमुक व्यक्ती असाच आहे. आपण जे वक्तव्य करतो ते त्याचं जे बाह्य रूप आहे, त्याचं बोलणं, चालणं, व्यवहार, त्याने घातलेले कपडे, तो दिसतो कसा, त्याची उंची, त्याचा रंग कसा आहे, किंवा तर ह्या सगळ्या रूपावरनं, त्याच्या हालचालीवरनं, बोलण्या चालण्यावरून, वागण्यावरून, कपड्यांवरून आपण कुठल्याही व्यक्तींची परीक्षा करतो. परंतु महाराजांनी सांगितलेलं आहे की अशी परीक्षा होत नसते, अंतरंगावरून परीक्षा केली जाते. तर आणि कोण व्यक्ती कसा आहे हे सामान्य व्यक्ती ओळखू शकत नाही, आपले संतच ते जाणतात. तर त्यामुळेच एक गोंदवल्यामध्ये जो वेडा होता की त्याला सर्व लोक वेडा म्हणायचे, तर त्याला महाराज कधीच वेडा मानत नव्हते. तर उलट महाराज सगळ्यांना सांगायचे की तो वेडा नाही तर तुम्ही सर्वजण वेडे आहात. त्याचं अंतरी अनुसंधान कायम आहे, म्हणजे त्याच्या अंतरी एक खोल ज्ञानाची ज्ञान सतत त्याच्या अंतरी आहे, हे महाराजांना माहीत होतं. आणि त्यामुळे महाराजांनी कधी त्याला वेडा नाही म्हटलं. आणि तेव्हा महाराज सांगतात की माणूस खरा कसा आहे ह्याची परीक्षा त्या माणसाचा अंतकाळ कसा होतो, त्यावेळेला तो कसा वागतो, त्यावरून कळतं की ह्या माणसाने आयुष्यभरात तो कसा जगला आहे, हे त्याच्या अंतिम समयावरून आपल्याला समजतं. आणि त्या दृष्टीने महाराज एक घटना पुढे महाराजांच्या एका साधकाची आहे की त्यांना अर्धांगवायू होतो, आणि 2 महिन्यानंतर ते गोंदवल्यात येतात. आणि गोंदवल्यात आल्यानंतर 7-8 दिवसानंतर महाराज आपल्या साधकांना सांगतात की आज रात्री तुम्ही ह्यांच्या बाजूला बसा, आणि त्यांची आज रात्री टाळू फुगू लागेल, आणि ती फुगू लागल्यानंतर तुम्ही मला बोलवा. तर त्यानुसार ते साधक त्या साधकांच्या, ज्यांना अर्धांगवायू झाले, त्यांच्या बाजूला बसतात.
आणि त्यांची टाळू फुगू लागते तेव्हा महाराजांना बोलवतात. मग महाराज ते त्यांचं डोकं आपल्या मांडीवर घेत आहेत आणि त्या टाळूच्या इथे एक छोटंसं भोग पडतं आणि त्या भोकातून त्यांचा प्राण निघून जातो. तेव्हा तर अशा ह्या घटनेतून महाराजांनी दाखवून दिलं की त्यांची अवस्था ही अर्धांगवायूची होती. परंतु त्यांची ही बाहेर दिसणारी अवस्था होती. परंतु जेव्हा त्यांनी प्राण सोडले तेव्हा ते एक योगिक अवस्थेमध्ये त्यांनी ते सोडलेले आहेत. तर ते प्राण त्यांच्या शरीरातून निघून गेलेले आहेत की वर्षोनवर्षांच्या योग साधनेने जे साध्य होतं ते ह्या साधकांनी नामाच्या आधारे साध्य केलेलं होतं. त्यामुळे बाहेरून अर्धांग वायू जरी असला तरी तरी त्यांचा आतमध्ये सतत भगवंताचं अनुसंधान चालू होतं आणि त्या अनुसंधानातच त्यांचा मृत्यू झालेला होता आणि तो ह्या सहस्रारातून झालेला होता. टाळू भागातून प्राण त्यांचे शरीरातले बाहेर गेलेले होते. तर हे आहे आणि त्यामुळे अनेक आजारी झालेली व्यक्ती महाराजांच्या चरणी यायचे आणि तिथं त्यांचा अंतिम काळ घडावा महाराजांच्या सहवासात ही इच्छा असायची आणि महाराजही त्यांना ठेवून घ्यायचे. तसाच हा महारोगी पण तिथं आलेला होता. तर आणि महाराजांची भावना हीच होती की रामराय त्यांना पाठवत आहे तर मी त्यांना सांभाळ केला पाहिजे. मी त्यांना बोलवलं नाही, न बोलताच ही माणसं येत आहेत, तर हे भगवंत त्यांना पाठवतोय, त्यामुळे त्यांचं सांभाळ करणं हे माझं काम आहे, असं महाराजांची ही भावना त्यामध्ये होती. पुढे सांगताय की बापूसाहेब जतकर या नावाचा एक सभ्य गृहस्थ आपल्या मुलाला घेऊन गोंदवल्यास येऊन राहिला. मुलाचे वय साधारण 20-22 वर्षांचे असून तो पूर्ण वेडा होता. बाहेरून दिसण्यास तो प्रकृतीने उत्तम आणि गोरागोमटा असला तरी त्याचा मेंदू पूर्णपणे वाढला नसल्यामुळे त्याला समज कमी होती. आपल्या या एकुलता एक मुलाचे लग्न श्री महाराजांनी करून द्यावे या हेतूने बाप व लेक गोंदवल्यास येऊन राहिले. काही दिवस गेल्यानंतर जतकरांनी आपल्या मनातला हेतू श्री महाराजांच्या कानावर घातला. श्री महाराज त्याचवेळी त्यांना म्हणाले, आपला मुलगा कसाही असो त्याचे लग्न व्हावे ही आईबापांची इच्छा असणे स्वाभाविक आहे, परंतु मुलाला बायको सांभाळता येईल की नाही हे नको का पाहायला. यावर जतकर म्हणाले, महाराज त्याला समजू लागेपर्यंत आम्ही सासूनबाईला सांभाळू, त्याची काळजी आपल्याला नको. श्री महाराज पुन्हा म्हणाले, बरोबर आहे, मी काळजी करीत नाही, पण लग्नाचे संबंध जुळणे हे आपल्या हातात कुठे आहे. रामाच्या मनात असेल तरच ते जुळून येतात. या मुलाच्या बाबतीत रामाचे मनात काय आहे कुणास ठाऊक. आपण कोणत्याही गोष्टीचा आग्रह धरू नये. जे राम करील ते आपल्या हिताचे मानून राहणे हे फार चांगले. तरी पुन्हा जतकर बोलले, महाराज जपजाप्य व्रत वैकल्ये उपास तापास किंवा दान भोजन यांपैकी काहीही आपण मला करायला सांगा, आम्ही ते करू, पण त्याचे लग्न जुळवून द्या. हे ऐकून श्री महाराज बोलले, तुम्ही बापलेकांनी नुसते नामस्मरण करा, मग रामाची जशी इच्छा असेल तसे होईल. आणखी काय सांगू. त्यांच्या बोलण्याचा अर्थ सरळ असून देखील जतकरांच्या ध्यानात आला नाही. ते वर्षभर गोंदवल्यास राहिले. मधून श्री महाराजांना ते आपल्या कामाची आठवण करून देत आणि श्री महाराज पण जप करीत जावा. रामाच्या एकदा मनात आल्यावर वाटेल ते घडून येते. मग मुलाच्या लग्नाची गोष्ट काय आहे असे त्यांना सांगून काळ काढीत होते. इतके दिवस राहूनही जेव्हा मुलाच्या लग्नाचे काहीच चिन्ह दिसेना तेव्हा जतकर भारी संतापले आणि घरी परत जाण्याचा निश्चय करून एके दिवशी सकाळी श्री महाराजांचा निरोप घेण्यासाठी मंदिरामध्ये आले. श्री महाराजांना पाहिल्याबरोबर रागाने ओरडण्यास त्यांनी आरंभ केला. ते म्हणाले, अहो महाराज, मी आता घरी परत जातो. श्री महाराज शांतपणे बोलले, का बरे, इतक्या तातडीने का जाता. जतकर कडाडले, कशाला हे मला विचारता. मोठे साधू म्हणून तुमची कीर्ती ऐकली. मुलाला घेऊन मी इथे आलो. माझे इतके साधे काम तुम्ही केले नाही. कशाला साधूपणाचा बाजार हा. 1 वर्ष होऊन गेले. जप करा म्हणून सांगितले, आम्ही जप केला. रामाचे तीर्थ घ्या म्हणून म्हटले, आम्ही तीर्थ घेतले. रामाला अंगारा लावीत जा म्हटले, आम्ही अंगारा लावला. या सगळ्यांचे कोणते फळ मला मिळाले ते दाखवा. आम्ही विनाकारण तुमच्या नादी लागलो असे बोलून ते तरातरा जायला निघाले. श्री महाराज त्यांच्या मागे गेले आणि एकदम त्यांच्या गळ्यात दोन्ही हात घालून मोठमोठ्याने रडाव्यास लागले. हा तमाशा पाहण्यास अनेक मंडळी जमली. मोठमोठ्याने रडत श्री महाराज म्हणाले, बापूसाहेब काय करू हो.
मी तुमच्या मुलाचे लग्न केले नाही. कशाला मी साधू बनलो? कशाला मी लोकांना राम राम म्हणायला सांगतो हो? मला किती वाईट वाटते म्हणून सांगू. श्री महाराजांच्या डोळ्यांना पाणी आलेले पाहून जतकरांना वाटले की त्यांना खरोखरच पश्चाताप झाला आहे. म्हणून ते बोलले, जाऊ द्या महाराज, झाले ते झाले. माझ्या मुलाच्या नशिबात ते नसेल तर कुठून होईल. हे ऐकून श्री महाराज म्हणाले, बापूसाहेब, तुम्हाला खरेच असे वाटते ना? मग झाले ते झाले. पण तुम्ही जेवल्या वाचून जायचे नाही. गाडीत घातलेले त्यांचे सामान बाहेर काढून दोघांनाही श्री महाराजांनी पोटभर जेवायला घातले आणि दुपारी परत पोचवून दिले. निरोप देताना ते बोलले, बापूसाहेब, या मुलाच्या लग्नाच्या भानगडीत पडू नका. त्यापासून सर्वांचेच नुकसान होईल. आपल्या प्रपंचात असणारी उणीव भरून काढणे हे श्री महाराजांचे खरे काम आहे. या भावनेने गोंदवल्यास येणाऱ्या मंडळींची निराशा होईल. त्यांच्यापासून अपमान, अपवाद, अपकीर्ती आणि अपघात देखील श्री महाराजांना सोसावे लागले. पण हे सर्व त्यांनी मोठ्या सहज वृत्तीने सोसले. आपल्या मंडळींपैकी कोणी मनुष्य अंगी योग्यता नसताना तर अशा रीतीने इथे महाराजांनी इथे जो वेडा मुलगा आहे तर त्याचं लग्न व्हावं ह्या हेतूने ते बापलेक इथं येऊन राहिलेले आहेत. आणि महाराजांनी सांगितलं पण आहे की तुम्ही नामस्मरण करा आणि राम जे करेल तसं घडेल. 1 वर्ष झालं तरी काही लग्न झालं नाही आणि महाराजांनी आधीच सांगितलं होतं की रामाच्या इच्छेने होणार आहे. ही गोष्ट त्यांच्या काही लक्षात आली नाही आणि महाराजांना अद्वा काहीही बोलून ते तिथून निघून जाण्याच्या विचारात होते आणि तयारी त्यांनी केली. हे सगळं पाहिलं तर कुठलाही मोठ्या अधिकारी व्यक्तीला राग आल्यापासून राहिला नसता. पण महाराजांना इतकं त्यांनी अद्वा बोललेले आहेत, नामासंदर्भात बोललेले आहेत, सर्व काही. तरीसुद्धा महाराज तिथे असा अभिनय करत आहेत की खरंच माझ्यामुळे तुमचं काहीही तुम्हाला फायदा झाला नाही आहे. तर मी संत होण्याच्या काहीच किंवा माझा कोणताच अधिकार नाही आहे असं म्हणून महाराज मोठमोठ्याने रडू लागले. तुमचं नुकसान केलं मी हे असं मान्य करतायत महाराज. आणि ते पाहून बाकी मग ते म्हणतात, ठीक आहे, जे तुम्ही हे करू नका, राम मुलाच्याच नशिबात नसेल. तर हे मान्य करतायत शेवटी. आणि मग महाराज त्यांना संदेश देतात की ह्या मुलाचं लग्न होणं हे हितकर नाही आहे. त्यामुळे तुम्ही हट्ट सोडून द्या. तर ही मोठी गोष्ट आहे की आपले संत जाणत असतात काय आहे म्हणून ते ह्या पद्धतीने जे हितकर आहे तेच होईल असंच ते मार्गदर्शन आणि त्यासाठीच ते आपल्या साधकांची पूर्ण मनाची तयारी करून घेत असतात. तर त्यांनी ह्या सत्याला स्वीकारावं ह्यासाठी महाराजांना त्यांनी जे दोषारोप केले, जे त्यांचा पाणउतारा केला ते सर्व महाराजांनी सोसलं. आणि त्यामुळे न रागवता उलट महाराज दुःखी कष्टी झालेत आणि महाराज सर्व मान्य करतायत. सर्व त्यांनी जे आरोप लावलेत ते महाराज स्वतःहून मान्य करतायत की हा तुमचं म्हणणं बरोबर आहे. आणि तेव्हा जाऊन त्यांच्या अंतरी स्वीकारण्याची तयारी होते. महाराज तुम्ही रडू नका जास्त, माझ्या मुलाच्याच नशिबात नसणार आहे. तर ही महाराज स्वतःकडे कमीपणाची भूमिका घेत आहेत. न रागवता, न चिडता, शांतपणे स्वतःकडे कमीपणाची भूमिका घेत आहेत. आणि तेव्हा जाऊन त्या पिताच्या, कोणताही पिता किंवा आई आहे त्यांना स्वीकारायला वेळ लागतो, तेव्हा जाऊन त्यांच्या अंतरी ते स्वीकारण्याची शक्ती त्या वडिलांना येते, त्या मुलाच्या वडिलांना येते. तेव्हा मात्र महाराज शेवटी त्यांना सांगतायत की या मुलाचं लग्न होणं हे हितकर नाही आहे, कल्याणाचं नाही आहे. त्यामुळे तुम्ही हा नाद सोडून द्यावा. त्यांनी मान्य करतायत, होत आहे मान्य. तर आपल्या साधकांनी असं स्वीकारण्याची शक्ती त्यांच्याकडे यावी ह्यासाठी त्यांनी केलेला अपमानसुद्धा महाराजांनी पचवलेला आहे. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. असं आपल्या आईच करू शकते. आई करून एक काही मर्यादेपर्यंत करू शकते. एवढ्या मर्यादापर्यंत आपले संतच करू शकतात. पुढे आहे, एक 5 मिनटं वाचू आणि मग थांबू. पुढे सांगतात की आपल्या मंडळींपैकी कोणी मनुष्य अंगी योग्यता नसताना बुवापणाचे ढोंग आणू लागला तर श्री महाराज लगेच त्याचा कडक निषेध करीत आणि त्यास परत मार्गावर आणीत. गोंदवल्यास एक स्वयंपाकीन बाई होती. तिचा मुलगा लहानपणी गोंदवल्यास श्री महाराजांपाशी होता. पुढे मोठा झाल्यावर तो आपल्या गावी गेला आणि तेथे त्याने स्त्री पुरुषांना अनुग्रह देण्यास आरंभ केला. ही गोष्ट श्री महाराजांच्या कानावर आली.
तेव्हा ते बोलले, मला तो भेटला म्हणजे मी त्याला मार्गावर आणीन. काही दिवसांनंतर तो मुलगा आपल्या शिष्यणीस बरोबर घेऊन गोंदवल्यास आला. 1-2 दिवस गेल्यावर श्री महाराजांनी त्याला आपल्या समोर बोलावून आणले आणि विचारले, काय रे, हे तू काय करीत आहेस? याची जाणीव आहे का तुला? त्याने उत्तर दिले, महाराज, मी समर्थांचा पंथ वाढवीत आहे. हे ऐकल्याबरोबर श्री महाराजांनी त्याच्या 2 मुस्काटात भडकावल्या व ओरडले, समर्थांच्या नखाची तरी सर तुला आहे का? त्यांच्या नावावर असा अनाचार करशील तर ठार बुडशील. या सर्व शिष्य शिष्यिणींना माघारी पाठवून दे. आजपासून हे बुवापणाचे सोंग बंद कर. बुवा बनण्यासाठी आपला स्वार्थ जाळावा लागतो हे कुठं ठाऊक आहे? जगाला मार्गाला लावणे हे फार मोठ्या माणसाचे काम आहे. तुझ्यासारख्याने नामस्मरण करावे आणि प्रामाणिकपणे पोटाला मिळवावे. लग्न करून सुखाने प्रपंच करावा. अशा रीतीने त्यांनी त्याचे बुवापणाचे बंड मोडून टाकले. तर इथे अशा रीतीने महाराजांनी दुसरी घटना सांगितलेली आहे. तर इथे आपण थांबूयात आणि उद्या पुढचं वाचन करूयात. आपण नामस्मरण करूयात. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम आहे. जय राम, जय जय राम. श्रीराम राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय राम, 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 जय जय राम. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. सब संतन की जय. बाल गोपाळ की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम.